अमर चव्हाणांनी जे एक जिल्ह्याचं नेतृत्व, राज्याचं नेतृत्व, नकापासून केसापर्यंत एक नेतृत्व तयार व्हायला खूप मोठे कष्ट झालेले असतात. आपण बोलत असताना आपलं वय काय आहे, आपली उंची काय आहे, त्यांना आमदारकी लढवावीशी वाटते, पण कुणावर तरी चिखलफेक करून आमदार न होता त्यांनी चांगलं विधायक काम करावं. त्यांना निश्चित आमचाही पाठिंबा राहील. आणि हेतू शुद्ध आहे, आणि तो हेतू शुद्ध आहे त्यामुळंच त्यांना पोटात पोटशूळ उठलेला आहे. त्यांना कदाचित हा कारखाना बंदच पडावं असं वाटतोय. काय संबंध आहे त्या शिवाजी खोताचा? काय त्या कारखान्याचा तो कामगार होता का? त्याची युनियन रजिस्टर आहे काय आहे? काय संबंध आहे त्याचा? किंवा अजून सुद्धा लोकांच्या कामगारांच्याकडे पैसे मागतो जायला झालं तर त्यांचा प्रश्न, कामगारांचा प्रश्न काय सोडविणार तो? गडिंग्लज येथील आप्पासाहेब नल्लवडे सहकारी साखर कारखाना हा सहकार तत्वावर चालावा हा एकच उद्देश ठेवून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सहकार्य केले. म्हणून त्यांचा ठराव हा कालच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळाने मांडला. त्यात आमची काय चूक असा प्रश्न आज पत्रकार परिषद घेऊन उपस्थित केलेला आहे. कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रकाशराव चव्हाण आहेत आपल्यासोबत. तर चव्हाण साहेब, काल जी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली या सभेमध्ये कोणकोणते महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत? यंदाचा गळीत हंगाम चालू होण्याच्या दृष्टिकोनातून तुमचे आणि सर्व संचालक मंडळाचे काय नियोजन असणार आहे? गडिंग्लज सहकारी साखर कारखाना गळीत हंगाम ह्या वर्षी 4 ते 4.5 लाख टन क्रशिंग करण्याचा आमचा मानस आहे. याचं कारण कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये जवळजवळ 9 लाख टन ऊस आपल्याकडं उत्पादित आहे आणि त्याच्यासाठी नियोजन तोडणी वाहतुकीची यंत्रणा आमच्याकडे सज्ज केलेली आहे. तोडणी वाहतुकीलासुद्धा आम्ही पैसे देऊन तो यंत्रणा तयार केली आहे. कारखाना जास्तीत जास्त लोकांचा, सभासदांचा ऊस कसा लवकरात लवकर आणता येईल आणि त्यांना जास्तीत जास्त कसा दर देता येईल ही आमची हा मानस आमच्या सर्व संचालकांचा राहील. लोकांच्या सेवेसाठी म्हणून आपण हा कारखाना कोणत्याही परिस्थितीत चालू करण्याचा आपला मानस आहे. काल जी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली या सभेमध्ये गदारोळ झाला अशी चर्चा आहे. नेमकं कशी सभा संपन्न झाली आणि गदारोळ केला असेल तर कुणी केला असं वाटतं आपल्याला? गदारोळ वगैरे काही नाही. गदारोळ फक्त एका विषयावर झाला. शिवाजी खोताला आम्ही सांगितलं की विषयपत्रिकेवरचे विषय झाल्यानंतर तुझे जे प्रश्न आहेत आम्ही पळून जाण्यापैकी नाही, तुझे प्रश्नाचे उत्तर आम्ही देणार, पण तू थांब, जरा थांबा शिकलं पाहिजे का नको? त्यामुळे लोकांना काय वाटलं त्याला बसवण्यासाठी लोकांनी सगळे विषय मंजूर, आम्ही एक विषयपत्रिकेवरचे एक विषय नंबर मंजूर सगळे लोकांनी असे 9 विषय मंजूर केले आणि साधारणतः पाऊण तासभर सभा ही चालली. ही काही 5-10 मिनिटात संपलेली सभा नाही, 1 तासभर सभा चाललेली आहे आणि त्याच्यामध्ये लोकांनी खूप समाधान व्यक्त केलेलं आहे. लोकांना ह्या वर्षीच्या दिवाळीला आम्ही साखर गोड तोंड करण्यासाठी सभासद जे ऊस उत्पादक आहेत त्यांना 50 किलो, जे अनुत्पादक आहेत त्यांना 25 किलो आणि 23 रुपये दराने, मागच्या ठरलेल्या दराप्रमाणे 23 रुपयेप्रमाणे दिवाळीला आता याला चालू करणार आहोत. तर तुम्ही उत्तर द्यायला तयार होता, पण सेवानिवृत्त जी संघटना आहे, कामगारांची जी संघटना आहे ती लोक ऐकले नाहीत असं म्हणायचं आहे? हो, नक्की. त्याचं नेतृत्व ज्यांच्याकडे आहे तो काय कारखान्याचा कामगार नव्हता, त्याचा कारखान्याशी काही संबंध बी नाही. ते आमचे कामगारच चुकीच्या ठिकाणी गेले म्हणून त्याचं हे असं झालेलं आहे. नाही तर त्यांचा प्रश्न आम्ही सोडविणार. जे निवृत्त कामगार जे गेलेले आहेत ज्यांच्याकडे त्याचा निर्णय आम्हीच सोडविणार आहोत. आज ना उद्या मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून त्या कामगारांचे प्रश्न आम्ही सोडवू असं मी सांगतो. पण नको त्या ठिकाणी तुम्ही कामगारांनी सुद्धा माझी विनंती राहील, नको त्या ठिकाणी जाऊ नका. त्याच्याकडे काही संबंधच नाही कारखान्याशी. काय संबंध आहे त्या शिवाजी खोताचा? काय त्या कारखान्याचा तो कामगार होता का? त्याची युनियन रजिस्टर आहे काय आहे? काय संबंध आहे त्याचा? उठला फिरला म्हणजे की त्याला पैसे देतात काय लोक? देणार नाहीत पैसे असे कोण? पण आमच्याकडे तक्रार केला, ह्याच्याकडे तक्रार केला, तक्रार कोण प्रश्न देतात? किंवा अजून सुद्धा लोकांच्या कामगारांच्याकडे पैसे मागतो जायला झालं तर त्यांचा प्रश्न, कामगारांचा प्रश्न काय सोडविणार तो? सोडविणार नाही. कामगारांना सुद्धा आमची विनंती राहील, प्रश्न तुमचे आम्ही सोडविणार. शांततेनं तुम्ही आमच्याबरोबर चर्चा करा, आम्ही सुद्धा तुमचे प्रश्न सोडवू अशी त्यांना आमची विनंती आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा ठराव जो केलेला होता अभिनंदनाचा,
त्याला विरोध काही लोकांनी केला, त्याबद्दल आपलं काय म्हणणं? काही लोकांनी नाही, सभासदांनी एक हाती आम्ही सगळ्या लोकांना सांगितलं. मुश्रीफ साहेबांनी 2013 साली सुद्धा कारखान्याला कशी मदत केली, आत्तासुद्धा कारखान्याला त्यांनी आर्थिक मदत, शहापूरकर डॉक्टर असताना सुद्धा कशी आर्थिक मदत केलेली आहे 55 कोटी, आत्तासुद्धा आम्हाला 34 कोटी दिले आहेत. त्यामुळे त्यांचा अभिनंदनाचा ठराव सभासदांनी एकमुखी मोठ्या आवाजात एकमुखी पाठिंबा दिला. पण काही लोकांना पोटसूळ झाला त्याचा, काही लोकांना पोटसूळ झाल्यामुळं त्यांनी हा ठराव मांडला का, हा ठराव म्हणजे अरे ज्यांनी काम केलं त्याचं गुणगान हे करायचं नाही का, ज्याने काम केलं त्याचं स्वागत केलं पाहिजे, त्याचं ते अतिथी केलं पाहिजेत, ते आम्ही केलं. आम्ही कारखाना सहकार तत्वावर चालावा यासाठी हसन मुश्रीफांनी वारंवार प्रयत्न केलेले आहेत ह्या आधीसुद्धा, आणि आत्तासुद्धा मोठं सहकार्य मुश्रीफांचं मिळालेलं आहे. तरी देखील साहेबांना विरोध होतोय किंवा त्यांच्या ठरावाला विरोध होतोय, वैयक्तिक टीका केली जाते, याबद्दल आपल्याला काय वाटते? ज्या अमर चव्हाणनी मुश्रीफ साहेबांच्या बाबतीत जे बोलले ते अतिशय चुकीचं बोलले असं माझं व्यक्तिगत तर मत आहेच, आणि ते जनतेलाही आवडलेलं नाही. तालुक्यातल्या शेतकरी वर्ग जो तिथं उपस्थित होता, सभासद होता, कामगार आता त्यांच्या कृतीतून त्यांनी सांगितलं की कंपनी काळामध्ये ती कंपनी कशी मदत केली, त्यांचे थकलेले पगार कसे दिले, मागचा एक पुढचा एक अशा पद्धतीने सगळे दिले, ग्रॅच्युटी दिली, बोनस दिला. त्याचबरोबर त्यांना ज्या सणाचा प्रसंग येईल, एखादी गोष्ट मागितली जाऊन मुश्रीफ साहेबाकडं, त्यावेळीसुद्धा त्यांनी मदत त्यांना केलेली आहे, सणासुदीलासुद्धा. आणि या सगळ्या गोष्टीतनं मदत झालेली असतानासुद्धा अमर चव्हाणनी जे एक जिल्ह्याचं नेतृत्व, राज्याचं नेतृत्व, नकापासून केसापर्यंत एक नेतृत्व तयार व्हायला खूप मोठे कष्ट झालेले असतात. आपण बोलत असताना आपलं वय काय आहे, आपली उंची काय, आपण हे सगळं भान ठेवलं पाहिजे असं व्यक्तिगत माझं मत आहे. मुश्रीफ साहेबांना जिल्ह्यातनं वाढता पाठिंबा आहे आणि अतिशय जिल्ह्यात अनेक संस्था जगवण्याचं काम खऱ्या अर्थानं त्यांनी केलं. हे गडिंग्लज कारखाना ज्यावेळी 2012-13ला अडचणीत आला त्यावेळी मुश्रीफ साहेब धावून येऊन त्या कंपनीला इथं चालवायला लावली आणि ते कंपनीनं चांगल्या पद्धतीनं चालवून त्यावेळी सगळं त्यांचं जुनं देणं सगळं विषय संपवला. आणि हे सगळं असताना सुद्धा मुश्रीफ साहेबांचं नाव घेऊन बोलणं हे बरोबर नाही. एखादा माणूस बँकेतनं ह्याला कर्ज फायनान्स करतो, त्या माणसाचा काय गुन्हा आहे? त्या माणसानं एखादं काहीतरी एक मोठी मदत केली, त्या गुन्हा आहे? मग अशा पद्धतीनं एखाद्या माणसावर, नेतृत्वावर बोलणं हे अतिशय चुकीचं आहे. विधानसभा निवडणूक ही डोळ्यासमोर ठेवून हे आरोप केले जाते असं वाटतं? 100% अगदी बरोबर आहे. हे आता त्यांना निश्चित माहीत झालेलं आहे. मुश्रीफ साहेबांचं काम हे घराघरात पोचलेलं आहे. मुश्रीफ साहेबांनी सातत्यानं गरीब माणसाला कधी नजरेआड केलेला नाही. कायम सातत्यानं विविध समाजाची सगळी कामं त्यांनी केलेली आहेत आणि त्यांचं काम अतुंग आहे. बांधकाम कामगारांचा प्रश्न असेल, आरोग्याचे प्रश्न असतील, सगळं सोडवण्यामध्ये ते यशस्वी झाल्यात. आणि हा कारखानासुद्धा तिथले हजारो कामगार उपासमार त्यांची होऊ नये, शेतकऱ्यांचं तिथलं ऊस पाठवण्याची समस्या तयार होऊ नये, तोडणी कामगार त्यांचं तोडणी मालकांचा प्रश्न, पुन्हा त्या कामगारांचा प्रश्न आहे, हे सगळं उघड्यावर पडू नये याच्याकरता केवळ आणि केवळ त्या मुश्रीफ साहेबांनी ह्या आप्पासाहेब नल्लोडे गडिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याला मदत केलेली आहे. आणि हेतू शुद्ध आहे, आणि तो हेतू शुद्ध आहे त्यामुळंच त्यांना पोटात पोटशूळ उठलेला आहे. त्यांना कदाचित हा कारखाना बंदच पडावं असं वाटतोय काय. आणि यापूर्वी त्यांनी 72 दिवस कारखाना चालवला, 72 दिवस चालवला. 72 दिवसात काय त्यांनी तिथं दिवं लावली, तिथं काय झालंय याचं सगळं जनतेला मागं माहिती आहे. आणि लोकशाही मार्गानं आम्हाला आमच्या ह्या पॅनलला निवडून दिलेल्या लोकांनी आणि त्यांना ते नाकारलेलं आहे. त्यांनी आता माझी कळकळीची त्यांना विनंती असणार आहे की तुम्हाला आता नाकारलं आहे, तुम्ही आम्हाला 5 वर्षासाठी लोकशाही मार्गानं लोकांनी निवडून दिले, आम्हाला काम करायला त्यांनी शांततेनं संधी द्यावी आणि त्यांनी आम्ही कसं चालवतो हे त्यांनी बघावं. आता विनाकारण टीका टिप्पणी करून आपण स्वतः फोकसमध्ये येण्याकरता हे चुकीचं त्यांनी काम करू नये. त्यांना आमदारकी लढवावीशी वाटते, पण कुणावर तरी चिखलफेक करून आमदार न होता त्यांनी चांगलं विधायक काम करावं. त्यांना निश्चित आमचाही पाठिंबा राहील. त्यांच्या मित्र म्हणून आमच्या त्यांना शुभेच्छा निश्चितपणे आहेत.